स्वामी विवेकानंद जगातील अवतारी दैवी महापुरुष यांच्या विचाराने आपली संस्था कार्य करत आहे व आपल्या संस्थेचे नावही स्वामी विवेकानंद आहे आणि जगातील सर्वश्रेष्ठ राजांपैकी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे होऊन गेले, त्यांचे नावही आपल्या शाळेला आहे। मग अशा या आपल्या ज्ञानमंदिराच्या विकासासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न करूया आणि शाळेच्या विकासाचा शिवधनुष्य आपण सर्वजण उचलून आपल्या शाळेतून व्यवसायाभिमुख आदर्श विद्यार्थी कसे घडतील यासाठी प्रयत्न करूया। त्यातूनच आपली शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायी बनवूया। आपली शाळा, आपली जबाबदारी। प्रभाती सूर्यनारायण क्षितिजावर येतो आणि श्री रामप्रभूंच्या स्मरणानं अवघा परिसर प्रफुल्लित होतो। श्वासात, ध्यासात, मनात, फुलापानात एक निरंतर चैतन्य साचून राहतं। तशी ही भूमी संत स्पर्शानं पावन, ही भूमी वीरत्वाचं संजीवन, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि समर्थ रामदासांच्या वास्तव्यानं कृतार्थ झालेला हा परळीचा परिसर। आणि अशा या पुण्यभूमीत ज्ञानरूपी संकल्पाची झालेली रुजवण म्हणजेच माझा जन्म। मी कोण? साहजिकच आपल्या मनाला पडलेला हा प्रश्न। पहा बरं निरखून ही माझी इमारत, बघा बरं लागते का माझी ओळख? हो, मी छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय। आज मी स्वतःच बोलतोय आपल्याशी, जिथं ज्ञानाचं संजीवन चैतन्यदायी रूपात अक्षरांचा सुगंध प्रसवत असेल, तिथं हे चैतन्य माझ्याही नसानसात ठासून भरलेलं। मी निर्जीव नाहीये, म्हणून तर बोलतोय आपल्याशी। गेल्या 65 वर्षातील त्या दिव्यत्वाच्या खुणा आपल्या समोर ठेवतो आहे। त्या इतिहासाचा दीपस्तंभ कुठंतरी आपलं भविष्य उजळवायला मार्गदर्शक ठरेल, हीच आस मनात आहे। भूतकाळाच्या पटलावर अगदी सुवर्णाक्षरांनी रेखाटावा असा दैदिप्यमान इतिहास माझा। न हि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिहि विद्यते या तत्वानंच स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1959 साली माझी स्थापना परमपूज्य बापूजी साळुंखे यांनी केली। स्वामी विवेकानंदांच्या विचारांची धारा मुळाशी रुजवणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं माझी उभारणी केली। नुकताच स्वतंत्र झालेला समाज साक्षर झाल्याशिवाय उन्नत होणार नाही हे तत्व डोळ्यांसमोर ठेवूनच वाड्या वस्त्यांमध्ये ज्ञानाची ज्योत घेऊन उतरलेले बापूजी या परळी गावी आले आणि इथंच आपल्या संकल्पाची पायाभरणी त्यांनी केली। आणि शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी जे अथक परिश्रम केले, प्रतिकूल परिस्थितीने विवेकानंद शिक्षण संस्थेचा जन्म हा झाला आणि आपण ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगोत्री नेली पाहिजे या भूमिकेनं परळीमध्ये अनेक चांगले सद्ग्रस्त त्यांनी गोळा केले आणि या शाळेची स्थापना केली। परिसरातील जवळपास 60 गावं आणि दुर्गम वस्त्यांमधून हा ज्ञानप्रकाश फाकला। परळी हे बाजारपेठेचं गाव, मात्र इथवर अनेक अडीअडचणीतून, काट्याकुट्यातून, डोंगर दऱ्यातून मार्ग काढत काढत विद्यार्थी आले। उरमोडीच्या पात्रासारखी ज्ञानाची गंगा इथं दुथडी भरून वाहू लागली। या 4 भिंतींच्या उंजळीतून ज्ञानाचं दान मी ओतलं आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, CA, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम मी केलं। काळ बदलत गेला। गेल्या काही वर्षात झालेल्या उरमोडी धरणामुळं इथली अनेक गावं विस्थापित झाली। त्यांच्यासाठी इतरत्र ज्ञानदालनं खुली झाली, मात्र माझ्या कोशातील विद्यार्थ्यांची, शिक्षकांची संख्या कमी होत गेली आणि माझं वैभव इतिहासाच्या पटलावर
लुप्त होऊ लागलं. मुलांचं किलबिलाट, प्रार्थनेचे मधुर, शिक्षकांचं रागावणं, इथल्या मैदानावरची विद्यार्थ्यांची मुक्त उधळण, या साऱ्या फक्त आठवणीच उरल्या. बदलत्या काळाच्या कोलाहलात माझा हरवलेला आवाज, सुधारणांच्या जंगलात विसरलं गेलेलं अस्तित्व, प्रगतीच्या वाटेवर विरलेल्या पाऊलखुणा, अशी सारी लखतर सांभाळत मी आयुष्य काढत आहे. मात्र अंधाराच्या गर्भातच आसुसलेली एक पहाट असते, काट्या कुट्यांखाली कुठंतरी दडलेली वाट असते. माझ्या आयुष्यात ती पहाट पुन्हा उगवते. इथल्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून माझा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि कात टाकून नव्या उमेदीनं भावी काळाला तोंड देण्यासाठी सज्ज होण्याचा मीही संकल्प केला. मला जाणीव आहे, ज्या अंगणात ज्ञानाचं अमृत पिऊन बलशाली पिढ्या घडल्या, ते अंगण पुन्हा बहरावं. माझ्या पाठीशी जसा इतिहासाचा वारसा आहे, तसा समोर समृद्धीचा आरसाही आहे. आणि जो समाज इतिहास विसरतो, तो भविष्यकाळ नाही घडवू शकत. ज्ञान हे फक्त पुस्तकातून नाही मिळत, आपल्या भवतालातून ते फुलत असतं. माझ्या चिऱ्यामध्ये त्या स्वातंत्र्योत्तर चळवळीचे अंगार मी मिरवले आहेत. ज्ञानासोबत हे तेजस्वी संस्कारांचं बाळकडू प्रत्येकाच्या नसानसांमध्ये भरण्यासाठी मी सज्ज आहे. या 4 भिंतीत पुन्हा नवे डॉक्टर्स, नवे इंजिनियर्स तर घडतीलच, पण त्याबरोबरच संस्काराचे गतवैभव आपल्या अंतरंगी मिरवणारे आणि आपले माणूसपण अबाधित ठेवणारे विद्यार्थी इथं घडतील, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब. इथं पुन्हा ती पाखर किलबिलावी, पुन्हा प्रार्थनेतून दैवी साधना ओसंडावी, पुन्हा खेळांचे पट उलगडावेत, पुन्हा उत्साहाचे धडे घडावेत, दर्जा आणि गुणवत्तेची सांगड जुळावी, सावित्रीच्या लेकींना नवी उमेद मिळावी, सार असं मंगलमय घडावं, विद्यार्थ्यांचं अक्षराशी नातं जडावं. माझ्या कुशीत शिकलेल्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न आहेच. या स्वप्नांना उमेदीचं पाठबळ हवं. या झुंजत्या हातांना बळकटी द्या. समाजातील दानशूर आणि विचारशील व्यक्तींनी पुढं होऊन या स्वप्नाला बळकटी द्या. पुन्हा नव्यानं उभारण्यासाठी पुढच्या पिढ्यांच्या पाठीचा कडा ताठ करा. हा भला मोठा सेतू असेल, पण तिथं खारीचा वाटाही मोलाचा ठरतो. आपण केलेली मदत पिढ्यानपिढ्याचं भाग्य उजळवू शकते. मी आज इथे सर्वांच्या साक्षीने सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित जे आहे, माझे विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांना जैन परिवारतर्फे साष्टांग नमस्कार करतो. आणि जैन परिवारतर्फे 11 लाख रुपये या संस्थेचा करता, त्यांच्यावर माझी आत्मीयता आहे, ज्या गावावर माझा प्रेम आहे, त्याला मी द्यायचं करतो. इथून शिक्षण घेऊन गेलेल्या माझ्याच लेकरांनी पुन्हा एकदा उदात्त हेतूनं माझं पुनर्निर्माण करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, नियोजन आणि मोठं विजन आहेच. दर्जात्मक शिक्षण कसं देता येईल, मनुष्य निर्माणाचं शिक्षण कसं देता येईल, जागतिक दर्जाचे व्यावसायिक, इंजिनियर्स, खेळाडू, समाजसेवक, शास्त्रज्ञ आणि आदर्श नागरिक कसे घडतील, याकडे लक्ष असणार आहे. आणि याकरता पुढील गोष्टींचा मानस आहे. भव्य अशी 3 मजली इमारत उभी करून त्याच्यामध्ये प्रशस्त असे मोठे अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम, ज्याच्यामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं शिक्षण देता येईल. तसेच तशी मोठी लायब्ररी बनवण्याचं विजन आहे, ज्याच्यामध्ये 10,000पेक्षाही जास्त ज्ञानग्रंथ असावे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीयुक्त अशी मोठी प्रयोगशाळा बनवण्याचाही मानस आहे. संपूर्णपणे कॉम्प्युटर लॅबचे 2 मोठे क्लासरूम्स, ज्याच्यामध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजीचं शिक्षण देता येईल.
पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीनं संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत क्लासरूम, आधुनिक खेळांचे साहित्य आणि प्रशस्त जिम्नॅशियम, कॉन्फरन्स हॉल अशा अनेक गोष्टींचा या विजनमध्ये समावेश आहे. यामुळं या दुर्गम भागातील, आर्थिक मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात सुवर्णकाळ येणार आहे. इथूनच उज्ज्वल भवितव्याला सुरुवात होणार आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हा विचार घेऊन 1959 साली या परळी भागातील, दुर्गम परळी भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा विचार घेऊन बापूजी साळुंखे यांच्या विचारातून आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने रामदास स्वामींच्या पदस्पर्शी असलेल्या परळी गावात या छत्रपती शिवाजी हायस्कूलची निर्मिती झाली. या हायस्कूलच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं. त्याच विद्यार्थ्यात मी सुद्धा या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 8वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. ही शाळा नसती तर मी काय कुणीच घडलं नसतं, आपणही घडलो नसतो. इथून पुढं सुद्धा मी या शाळेचा विद्यार्थी, या शाळेचा देणं लागतो म्हणून मी माझ्या परीनं प्रयत्न करत राहणार. आपल्या सर्व माझी विद्यार्थी बंधूंना, भगिनींना विनंती करतो, आपली शाळा, आपली जबाबदारी समजून तुम्ही यात सहभागी व्हा आणि या शाळेच्या चांगल्या ह्याच्यासाठी हातभार लावा, एवढी विनंती करतो. मला आता खात्री वाटू लागलेली आहे की माझा भावी काळ हा अतिशय उज्ज्वल असणार आहे. तोही तुमच्या, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून. म्हणूनच चला, देणारा हात सैल सोडूया, आपल्या शाळेचं रूप बदलूया. आपली शाळा, आपली जबाबदारी.